ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी टोळीचा मुकादम यांच्यात ॲडव्हान्स दिलेल्या पैशाच्या वसुलीवरून वाद सुरू होता। यातूनच मुकादमाच्या ताब्यात असणारा ट्रॅक्टर मध्यरात्री चोरून नेताना ट्रॅक्टरला आडव्या आलेल्या मुकादमाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याचा खून करण्यात आलाय। ही घटना शनिवार दिनांक 14 रोजी पहाटे 1 वाजता दौलत अथर्व साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यावर घडले। या घटनेत उत्तम दगडू पाळवदे वय वर्ष 57 सध्या राहणार दौलत अथर्व साखर कारखाना अड्डा हलकर्णी तालुका चंदगड व मुळगाव सासुरा पोस्ट देवगाव तालुका केज जिल्हा बीड या ऊस तोडणी मुकादमाचा मृत्यू झालाय। संशयित आरोपी लक्ष्मण जानबा गावडे राहणार माडवळे तालुका चंदगड याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले। याबाबत फिर्याद मृत व्यक्तीचे भाऊ कैलास उत्तम पाळवदे सासुरा तालुका केज जिल्हा बीड सध्या राहणार दौलत अथर्व साखर कारखाना अड्डा यांनी चंदगड पोलिसात दिले। फिर्यादी कैलास याचे भाऊ व मृत व्यक्ती विलास उत्तम पाळवदे यांनी लक्ष्मण गावडे याच्याकडून ऊस कामगार पुरवतो म्हणून परस्पर पैसे घेतले होते। उत्तम पैसे देत नसल्यामुळे वाद सुरू होता। त्यामुळे लक्ष्मण याने उत्तम याच्या मालकीचा ट्रॅक्टर सुरू करून नेण्यात येत होता। यावेळी गाडी अड्ड्यातच झोपलेले उत्तम जागे झाले। ट्रॅक्टर नेत असल्याची जाणीव झाली। लक्ष्मण गावडे यांनी उत्तम याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून केला। त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच कोल्हापूर येथील CPR हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झालाय। परत जिल्ह्यातील अनेक ऊस तोडणी मुकादमाने चंदगड तालुक्यातील ऊस तोडणी ऊस वाहतूकदारांकडून ॲडव्हान्स घेऊन ऊस तोडणीची हमी दिली। मात्र वेळ येताच ॲडव्हान्स पैसे घेऊन दुसरीकडेच काम करून हंगाम पूर्ण करून हे लोक आपल्या गावी जातात। या प्रकारातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे हे करत आहेत।